ओबीसीमध्ये समाविष्ट करणे यासाठी ही सभा आयोजित केलेली आहे। मनोजदादा समाजासाठी आपल्या जीवाची बाजी लावून लढत आहेत आणि त्यांच्या खांद्याला खांदा लावून उभं राहणं हे प्रत्येक मराठ्याचं, या महाराष्ट्रात जन्म घेतलेल्या प्रत्येक मराठ्याचं काम आहे। त्याकरता सर्व मराठा बांधव आणि सर्व रिटायर फौजी, सगळं आजी माजी सैनिक सगळ्याचा पाठिंबा आहे। मराठा आरक्षणाचा जो लढा आहे, हा लढा आदरणीय मनोजदादा जरांगे पाटील यांनी निर्णायक वळणावर आणून ठेवलेला आहे। कुठंतरी पूर्णविराम या महिनाभरामध्ये मिळावं, त्यासाठी आज सर्व या ठिकाणी सकल मराठा समाज उपस्थित झालेला आहे। या ठिकाणी आम्हाला एक प्रामाणिक नेतृत्व मिळालेलं आहे, जे की कोणी कोपऱ्यात जाऊन कोणी बोलत नाही, तर समोर मीडियाला घेऊन कारणीभूत आहे। मराठा समाजाला आजपर्यंत जो चांगला योद्धा मिळायला पाहिजे होता, तो न मिळाल्यामुळे कोण आहे ते सरकारच, म्हणजे पूर्ण सरकारच, जे आरती छगन भुजबळ मंत्री त्या आरती सरकारचा जर डाव आहे ना, तो करू शकत। फक्त ओबीसी मध्ये 2.25% येते आणि 1967 पासून ते 80% जागा उपभोगत आहे। आमचा मुस्लिम बांधव सगळ्यांचा समर्थन आहे। आज 2 डिसेंबर छत्रपती संभाजीनगरमधील कन्नड येथे आज जरांगे पाटील यांची सभा होणार आहे। सभेचा वेळ सायंकाळी 7 वाजेचा आहे। आज या सभेसाठी मराठा समाजाचे बांधव जमा झालेले आहे। आता या सभेसाठी सर्वच ठिकाणचे हे बांधव येत आहेत। आपण या बांधवांना विचारू सभेसाठी कशासाठी आलेले आहेत आणि त्यांच्या नेमक्या काय मागण्या आहेत। आम्ही सध्याला कन्नड शहरातून आलेलो आहोत आणि या ठिकाणी मनोज जरांगे पाटील यांची सभा आहे आणि आमची प्रमुख मागणी आहे की गेल्या 6 महिन्यापासून जरांगे पाटील हे मराठा समाजाला मराठा कुणबी असं प्रमाणपत्र भेटावे आणि मराठाला ओबीसीमध्ये समाविष्ट करणे यासाठी ही सभा आयोजित केलेली आहे। साधारण किती मराठा बांधव या सभेसाठी येणार आहेत? आता एवढं भव्य दिव्य ग्राउंड बघितलं तर जवळपास 1.5 ते 2.25 लाख लोक या ठिकाणी जमणार आहे। मराठा समाजाचा विश्वास जरांगे पाटील यांच्यावरती आहे। एक इमानदार आणि एक प्रामाणिक नेता म्हणून जरांगे पाटील यांच्याकडे बघितले जातात। या सभेसाठी हजारो लाखो हे मराठा बांधव इथे जमा होणार आहेत। जरांगे पाटलावरती विश्वास का मराठा बांधव ठेवतात, आपण या मराठा बांधवांकडून जाणून घेऊया। मराठा आरक्षणाचा जो लढा आहे, हा लढा आदरणीय मनोजदादा जरांगे पाटील यांनी निर्णायक वळणावर आणून ठेवलेला आहे आणि एक इमानदार नेतृत्व या मराठा समाजाला मिळालेलं आहे। त्यामुळं त्यांच्या नेतृत्वाखाली हा जो लढा उभा झालेला आहे, निश्चित त्याला यश मिळणार आहेत आणि त्यांच्या पाठीशी आम्ही खंबीरपणे समाज म्हणून उभा आहोत। या आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी कन्नड शहरातील मुस्लिम बांधव सुद्धा मोठ्या प्रमाणात जमा झालेला आहेत। आपण अशाच एका मुस्लिम बांधवांचं आपण मत जाणून घेणार आहोत। त्या आंदोलनाला इथे कशासाठी आलेले आहेत? आमचा मुस्लिम बांधव सगळ्यांचा समर्थन आहे। मराठा आपले जे आता आंदोलन जे चालू आहे त्यांना। अच्छा, मुस्लिम बांधव, एक कन्नड शहरातील सर्व मुस्लिम बांधवांचा या आंदोलनाला सहभाग आहे असे हे आपल्याला सांगतात आहे। इथे आपल्याला एक निवृत्त सैनिक सुद्धा आपल्याला इथे आहेत, हे सुद्धा या आंदोलनामध्ये सहभागी झालेले आहेत। त्यांच्या काय नेमक्या भावना आहेत ते सुद्धा आपण जाणून घेऊया। जे मनोज जरांगे पाटलांनी मराठा आंदोलनाकरता, आरक्षणाकरता जे आंदोलन उभं केलं आहे, त्याच्याकरता सर्व मराठा बांधव आणि सर्व रिटायर फौजी, सगळं आजी माजी सैनिक सगळ्याचा पाठिंबा आहे या आंदोलनाकरता। या आंदोलनासाठी सर्व जे एक सर्व्हिसमॅन मिलिटरीचे जे सैनिक आहे यांच्या सर्वांचा पाठिंबा ते या आंदोलनाला त्यांनी दिलेला आहे। तुम्हाला काय वाटतं? सर्वात प्रथम माझा नमस्कार। ह्या ऐतिहासिक पर्वाची सुरुवात आज या कन्नड शहरात आपल्या सर्वांना दिसणार आहे। गेल्या 6 महिन्यापासून हा लढा चाललेला आहे आणि आमचे जे खरं हिरो आपण ज्यांना म्हणू, समाजासाठी जे अहोरात्र असे परिश्रम घेताना आपल्याला दादा जरांगे पाटील दिसत आहे आणि यांचं जे काही हा लढा चाललेला आहे, याला कुठंतरी पूर्णविराम या महिनाभरामध्ये मिळावं, त्यासाठी आज सर्व या ठिकाणी सकल मराठा समाज उपस्थित झालेला आहे। तुमच्या काय मागण्या? या ठिकाणी आम्हाला एक प्रामाणिक नेतृत्व मिळालेलं आहे, जे की कोणी कोपऱ्यात जाऊन कोणी बोलत नाही, तर समोर मीडियाला घेऊन त्या समोर मीडियासमोरच चर्चा करतात। त्यामुळे सर्व समाजाचा विश्वास त्यांच्यावर राहिलेला आहे आणि आमची सर्वांची मागणी आहे की सरसकट ओबीसीमधूनच आम्हाला आरक्षण पाहिजे।
सरसगट ओबीसी मधूनच आरक्षण पाहिजेत या मागणीसाठी हे समाज बांधव आता एकत्र होत आहेत, आंदोलन करत आहे। सरसगट सर्वांना ओबीसी मधून आरक्षण मिळावं ही सर्वांची मागणी आहे, राजकीय पक्षांची हीच मागणी आहे, विरोधी पक्षांची हीच मागणी आहे। परंतु मराठ्यांना अडचण येत आहे, सरसगट मराठ्यांना ओबीसी मधून आरक्षण मिळत नाहीये, त्यासाठी कोण कारणीभूत आहे असं तुम्हाला वाटतं? या ठिकाणी जर आपण विचार केला, मनोजदादा जरांगे यांनी जी मागणी केलेली आहे ती अतिशय योग्य आहे आणि या मागणीला जर समजा अडचण येत असेल तर त्याला राजकीय पुढारीच या ठिकाणी कारणीभूत आहे। मराठा समाजाला आजपर्यंत जो चांगला योद्धा मिळायला पाहिजे होता तो न मिळाल्यामुळे आपला आरक्षणाचा प्रश्न आजपर्यंत हा खितपत पडलेला आहे। म्हणून मनोज जरांगे पाटील यांच्यावर मराठा समाजाचा संपूर्ण विश्वास आहे आणि ओबीसीतूनच या ठिकाणी ते आपल्याला आरक्षण मिळवून देतील अशी आम्हाला या ठिकाणी आशा आहे। ओबीसीतूनच आरक्षण आपल्याला मिळवून देतील अशी समाज बांधवांची अपेक्षा आहे। परंतु समाज बांधव इतक्या दिवसापासून या आंदोलन करत आहे, परंतु या आंदोलनाला सरकारकडनं तसा पाहिजे तसा प्रतिसाद मिळताना आपल्याला दिसत नाही। सरकारचे प्रतिनिधी असो किंवा सरकारचे मंत्री असो, खासदार असो, आमदार असो, या मराठा समाजाच्या बाबतीत आरक्षण मिळवण्याच्या बाबतीत त्यांनी कुठलंही वक्तव्य केलेले नाही। फक्त मराठा समाजाला आरक्षण मिळालं पाहिजे याचं ते समर्थन करतात, परंतु मराठा समाजाला ओबीसीतून आरक्षण मिळावं या बाबतीत कुठल्याही राजकीय पक्षाचं असं वक्तव्य आलेलं नाही। त्यामागे काय कारण असेल? नमस्कार सर, जे काही स्वयंघोषित ओबीसी नेते स्वतःला म्हणून घेणारे जे काही व्यक्ती आहेत त्यांना स्वतः त्यांच्या तालुक्यातील जनतेने मराठा समाजाने दाखवून दिलेलं आहे। व सर आपल्या माध्यमातून मी आपल्याला सांगू इच्छितो, मराठा समाजाला सांगू इच्छितो व ओबीसी बांधवांना सुद्धा सांगू इच्छितो की ओबीसी बांधवांनो, जो माणूस हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांच्यामुळे नावारूपास आला तो माणूस त्यांचा झाला नाही तर तुमचासुद्धा तो माणूस होणार नाही। काल त्याच्याच मतदारसंघामध्ये, छगन भुजबळांच्या मतदारसंघामध्ये या माणसाची साठी पूर्ण झालेली आहेत, साठी बुद्धी याची नाटी झालेली आहेत। त्यामुळे या माणसाला तुम्ही पाठिंबा देऊ नका व जो काही दोन समाजामध्ये आपण दोघे ओबीसी बांधव, मराठा बांधव आपण बांधव आहोत, सर्व आपण एकमेकांचे बेटी ओवार रोटी ओवार एक व्यवस्थितपणे चालू आहेत। तर या माणसाची तुम्ही सल्ला घेऊ नका व स्वतःला स्वयंघोषित ओबीसी नेता म्हणून घेणाऱ्या माणसाला त्या एवढ्यातरी माणसाने चपराक दिले आहेत। जर आतापर्यंत मराठा बांधवांनी गावबंदी केलेल्या आहेत तर समाजकंटका छगन भुजबळ तुला मी समाजकंटक म्हणतो या माध्यमातून लक्षात ठेव, आमच्या समाजामध्ये भांडण लावू नको व जे होईल ते विधी निर्माण होईल। व आता जरांगे पाटील साहेब आता आपल्या कन्नडमध्ये येणार आहेत, त्या सर्वांचे विचार ऐकण्यासाठी आम्ही खेड्यापाड्यातून सर्व होत करू आया बाया सर्व शेतकरी वर्ग सर्व कुटुंबांशी आम्ही इथे आलेलो आहोत। धन्यवाद। एकंदर छगन भुजबळांकडे रोष आपल्याला दिसतोय, छगन भुजबळांकडेच का रोष जातोय? तर इतरही आपल्याला ओबीसी समाजाचे नेते दिसत आहेत, पण छगन भुजबळच आपण टार्गेट का करतात? खरं अर्थाने सांगायचं झाल्यास की आज जे काही आपण ह्या 2 महिन्यावरून बघतो आहोत की ओबीसी समाज यामध्ये आपल्या सर्वांना माहिती किती जाती येतात, तर ह्या समाजामध्ये आणि आपलं कुठंतरी एक चांगलं असं नातं आहे आणि हे नातं दूषित करण्याचं काम हे छगन भुजबळ साहेब करताना मला दिसून येत आहेत। तर त्यासाठी मी सर्वांना विनंती करतो, आवाहन करतो की कुठल्याही विचाराला तुम्ही बळी पडू नका आणि आपल्या ओबीसी समाज म्हणावा किंवा मराठा समाज म्हणावा याच्यामध्ये कुठल्याही प्रकारची तेढ निर्माण होऊ देऊ नका अशी मी सर्व जनतेला आवाहन करतो। एक मराठा, लाख मराठा, एक मराठा, लाख मराठा। अगदी ग्रामीण भागामध्ये सर्व ओबीसी समाज, मराठा समाज हा गुन्ह्या गोविंदाने नांदतोय, परंतु काही ठराविक नेते हे मराठ्यांना विरोध करताना आपल्याला दिसत आहेत। त्यामागचं नेमकं काय कारण? राजकारण करतायत का नेमकं काय? मी एवढंच सांगेल की कोणी काही राजकारण करो, परंतु मराठा समाजाने जो मनोजदादा जरांगे पाटील यांनी आपल्याला संदेश दिला आहे शांततेच्या मार्गाने, आणि आपण सर्व आचारसंहिता पाळून आत्तापर्यंत 57 मोर्चे काढले, त्यातला शेवटचा मोर्चा हा याच ग्राउंडवर, याच कन्नडच्या भूमीवर झाला आणि हे सर्व देशाने त्याचा सर्वांनी अभिमान वाटेल असं सर्वांनी आपण वागलो। मी मराठा समाजांना, बांधवांना, मावळ्यांना एवढीच विनंती करेल, कोणाला काही टीका करू द्या, परंतु आपण ज्या नेतृत्वाची आजपर्यंत वाट बघत होतो ते नेतृत्व खऱ्या अर्थाने आपल्याला भेटलेलं आहे आणि मनोजदादा जरांगे पाटील हे आपल्यासाठी लढत आहे, पण लढताना त्यात आपली महत्त्वाची जी जबाबदारी आहे, आपण घोषणा देणार, झेंडे लावणार, बॅनर लावणार, सर्व करणार, परंतु जी महत्त्वाची भूमिका आहे प्रत्येकाने आपला महसुली रेकॉर्ड काढायचा आहे।
मी तुमच्या माध्यमातून सर्व मराठा बांधवांना सांगू इच्छितो की कोण काय बोलतो याच्याकडे लक्ष देऊ नका. आपण आत्तापर्यंत जो गेलो हे याच्यातच गेलो. पण मी तुम्हाला सर्वांना कळकळीची विनंती करतो की आपण आपल्या महसुली रेकॉर्ड, जसं की आपलं सातबाऱ्याचा जुना एक सर्वे नंबर असतो, त्याचा खासरा पाहणी काढणे, त्याच्यात आपले आजोबा पंजोबा याच्या पुढं कुणबी असा शब्द लिहिलेला आहे. जो कुणबी शब्द तुम्हाला सापडेल, जी त्याची नोंद सापडेल, ते आपल्याला पुढं त्याचं सर्टिफिकेट भेटून त्याचं व्हेरिफिकेशन कसं करता येईल. ज्यांच्याकडे नोंदी आहे त्यांना तर सर्टिफिकेट मिळणारच आहे. मनोज जरांगे पाटील यांचीही मागणी आहे. परंतु ज्यांच्या नोंदी नाही त्यांच्यासाठी काय म्हणतात? ज्यांच्या नोंदी नाही आहेत त्यांच्यासाठी सरसकट आरक्षण हा एक त्यामागचा पर्याय आहे. महाराष्ट्रामध्ये जो काही मराठा समाज आहे त्या मराठा समाज हा पूर्वी कुणबीच होता. त्याच्या नोंदी सापडत आहेत, जुनं रेकॉर्ड तपासलं त्यामध्ये, आणि वंशावळीनुसार त्या एका रेकॉर्ड सापडल्यानुसार वंशावळीनुसार सर्वांना ते आरक्षण मिळणार आहेत. मराठा हा कुणबीच आहे, त्यांचा व्यवसाय कुणबी आहे हे सिद्ध झालेलं आहे. त्यामुळं सरसकट आरक्षण, मराठा आरक्षण हाच त्यामागचा एक पर्याय आहे. छगन भुजबळ यांनी शिंदे समिती बरखास्त करा अशी मागणी केलेली होती. खरंच त्यामध्ये काही तथ्य आहे तुम्हाला असं वाटतं? छगन भुजबळ हे जे आहे हे फक्त आपली राजकीय पोळी भाजण्यासाठी जातीचा मुखवटा समाजासमोर पांघरत आहे. त्यात कोणताही तथ्य नाही. मराठा समाजाला हे ओबीसीमधून आरक्षण मिळालेलंच पाहिजे. विदर्भ असेल, उत्तर महाराष्ट्र असेल, पश्चिम महाराष्ट्र असेल, येथे मराठा समाज हा ओबीसीचा आहे. फक्त मराठवाड्याचा जो विषय आहे, या मराठवाड्यामध्ये जे मराठा बांधव आहेत तेच ओबीसीमध्ये नाही आहेत. जवळजवळ आपल्या छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यामध्ये 250 ते 300 नोंदी आतापर्यंत सापडलेल्या आहे. त्यात आमचं गाव आहे, आमच्या गावामध्ये सुद्धा 42 नोंदी सापडलेल्या आहे. आणि मी स्वतः कुणबी सर्टिफिकेट आता माझं कालच काढलेलं आहे. अच्छा, कुणबी ज्यांना सर्टिफिकेट मिळाले असे सुद्धा मराठी बांधव या आंदोलनामध्ये सहभागी झालेले आहेत. आता मराठा बांधव ह्या कुणबीमध्ये समाविष्ट करा असं म्हणलं मागणी होत असताना छगन भुजबळ त्यांना आपल्याला विरोध करताना दिसत आहे. परंतु एक मंत्री असून, एक सरकारचा मंत्री असून मग समाजाच्या विरोधात त्यांचे स्टेटमेंट येत आहेत. मग सरकारचा त्यांच्यावरती दबाव नाही असं तुम्हाला वाटतं का? सरकारचा दबाव आहे की नाही काही सांगता येणार नाही, परंतु एक राजकारणाचा भाग आहे. यामध्ये समाजकारण कुठं दिसत नाही आहे. गरीब मराठ्यांना याचा फायदा होणार आणि नोंदी सापडल्यामुळं ते ओबीसीमध्ये कुणबी म्हणून ते समावेश त्यांचा होतो आहे. परंतु हे सगळं राजकारण आहेत, कोणीच बोलत नाहीत. 1-2 नेते त्या ठिकाणी विरोध करत आहेत आणि सरकार त्यांची कुठलीही कोणत्याही प्रकारे ते दबावामध्ये येणार नाही. आणि त्या पद्धतीचा आपला मनोजदादा जरांगे यांच्या नेतृत्वाखाली लढा उभा आहे. त्यामुळे प्रत्येक मराठ्यांना विश्वास आहे की आपण लढा जिंकू आणि आपलं आरक्षण आपण मिळवून घेऊ. आपल्याकडे अजून एक बांधव आहे. काय सरकारवरती, मंत्र्यांवरती सरकारचा पाठिंबा आहे का दबाव? सरकारचे मंत्री ते सरकारमध्ये, तरी ते सरकारने त्यांना पाठीमागून म्हणा काहीतरी आंदोलनी डाव खेळून हे समाज विस्कटण्यासाठी. कोण वाटतं तुम्हाला, कोण आहे त्यांच्या पाठीमागे? कोण आहे ते सरकारच, म्हणजे पूर्ण सरकारच. जे आरती छगन भुजबळ मंत्री त्या आरती सरकारचा डाव आहे ना तो. अच्छा सर मित्रांनो, छगन भुजबळ हा जो विरोध करतोय याच्यातलं मुख्य कारण सांगतोय. फक्त ओबीसी मध्ये 2.25% येते आणि 1967 पासून ते 80% जागा उपभोगताय. आणि त्याच्या पोटावरती आज स्वतः जास्त पाय पडणार आहे. कारण आतापर्यंत त्यांनी राजकारणामधून फक्त 2.25% असणारा समाज 80% जागा उपभोगतोय. आज जर सर्वे केला तर सर्व नोकरदार जो आहे तर तो फक्त माळी आणि माळी, त्याच्यातही फक्त माळीच आहे. अच्छा, माळी समाजाचं एकूण टक्केवारी नोकरीमध्ये आणि इतर फायद्यामध्ये तुम्हाला जास्त आहे असं म्हणायचं आहे? हो, तेच. माळी या समाजाने आरक्षण तर घेतलंच, पण त्याच्यामध्ये राजकीय फायदा उठवला आणि 2.25% कास्ट असताना त्यांनी 80% जागा उपभोगलेल्या आहे. म्हणजे समाजामध्ये इतर ओबीसी समाजावरती अन्याय केलेले आहे. आणि आज ते ओबीसी समाजामध्ये दुसऱ्याने येऊ नये अशी ओरड करताय. म्हणजे त्यांची ओरड आपली स्वतःची कोणी लाटू नये या उद्देशाने. या आंदोलनामध्ये सहभागी होण्यासाठी आपल्याकडे एक वयोवृद्ध बाबा आहेत, त्यांचं काय म्हणणं आहे आपण जाणून घेऊया. आपल्या मराठी समाजाला हे आरक्षण मिळावं आणि त्यांची सुखानं चांगले नांदावं आणि इतर समाजाबी नांदावा ही आमची इच्छा आहे.
मराठा समाजाला आरक्षण मिळावा अशी बाबांची भावना आहे आणि इतर समाजांना सुद्धा गुण्यागोविंदाने नांदावं असं त्यांचं मत आहे. मराठा समाजातील नेते आपल्याला ब्र शब्द काढताना दिसत नाहीये. त्यामागचं कारण सुद्धा आपण या समाज बांधवांकडनं जाणून घेणार आहोत. निमडोंगरी गाव निमडोंगरी गाव. सरकार याबद्दल काहीच बोलताना दिसत नाही आहे, पण सरकारने आता पावलं उचलायला चालू केलेली आहेत. पण तुम्ही पाहता की मराठ्यांची मुलं हुशार आहेत, सगळे आहेत, पण त्यांना फी परवडत नसल्यामुळे त्यांना MPSC UPSC मधले फॉर्मची किंमत खूप जास्त असल्यामुळे कॉलेजची फी असल्यामुळे त्यांना ॲडमिशन घेता येत नाही. घरातल्या एकाला शिक्षण थांबवावं लागतं आणि इतर भावंडांचं शिक्षण करावं लागतं. आता हे सरकार मराठ्यांची मतं घेऊनच सरकार सत्तेवर बसलेलं आहे. आता सरकार बघून 24 डिसेंबरला कळेल की सरकार आरक्षण देते का नाही, कोण मराठ्यांच्या बाजूने आहे आणि 2024च्या निवडणुकीत मराठा ह्याचे उत्तर देतील. तुर्तास 24 डिसेंबरची मराठा समाज वाट बघत आहे. 24 डिसेंबरला सरकार काय निर्णय घेतं याकडे सर्व समाज बांधवांचं लक्ष लागून आहे. ठिकाणी छगन भुजबळ हे वेगवेगळ्या ठिकाणी सभा घेत आहेत आणि हे सत्तेतले मंत्री आहेत. तर आम्हाला एक शंका आहे की सत्ताधारी पक्षच त्यांना त्या ठिकाणी सभा घ्यायला लावतोय. त्यानंतर एक पडळकर त्या ठिकाणी प्रत्येक सभेमध्ये आपल्याला दिसतोय, जो धनगर बांधवाकडे जात नाही. धनगर बांधवांना नेहमी त्या ठिकाणी तो आश्वासन देत असतो की आपल्याला धनगर आरक्षण घ्यायचं आहे, आपल्याला STमध्ये करायचं आहे. परंतु तो धनगर आरक्षणाकडे न जाता ते छगन भुजबळ यांच्यासोबतच फिरत आहेत आणि ते सुद्धा माजी मुख्यमंत्र्याचे एकदम निकटचे आहेत. तर आम्हाला अशी शंका येते की या ठिकाणी सत्ताधारीच या लोकांना स्क्रिप्ट बनवून पाठवत आहेत आणि वेगवेगळ्या ठिकाणी हे सभा घ्यायला लावत आहेत. जर राजकीय इच्छाशक्ती असेल, ते सरकार असेल, विरोधी पक्ष असेल किंवा सर्व पक्ष असेल, यांची जर राजकीय इच्छाशक्ती असेल तर आपल्याला 2च दिवसात या ठिकाणी आरक्षण मिळेल. पण यांना राजकीय इच्छाशक्तीच नाही आहे आणि त्यामुळेच हे आरक्षण आपल्याला एवढ्या वर्षापासून आपण राजकीय इच्छाशक्ती अभावी आपल्याला आरक्षण मिळत नाही. आणि दुसरं असं की सरकारचेच जे मंत्री आहे किंवा सरकारच आहे या OBC नेत्यांना जे समाजामध्ये विष कालवण्याचं काम करत आहे, अशा नेत्यांना पाठबळ देण्याचं काम करत आहे असं समाज बांधवांचं म्हणणं आहे. इथे आपल्याकडे या सभेसाठी फुलांची व्यवस्था करत आहे, हारांची व्यवस्था करणारे काही मराठा बांधव आहे. सकाळपासून ते फुलांची व्यवस्था करत आहे. आपणही त्यांची भावना जाणून घेऊ की त्यांची काय भावना आहे. ते सकाळपासून फुलांचे हार बनवत आहे. कुठून आले? हिवरखेडा गावतळा. हिवरखेडा गाव. हो. काय चालू आहे तुमचं? आमचे फुलं चुरवणं चालू आहे. फुलांचे पाकळे बनवणे चालू आहेत. आपल्याकडे एक बंधू आहे, हे बोलणार आहे. हे आपल्या या आंदोलनासाठी काय भावना आहे ते आपण जाणून घेऊया. आमची एकच भावना आहे की सरकारनं लवकरात लवकर मराठ्यांचा जो लढा चालू आहे आपल्या अधिकार आणि हक्कासाठी, त्या मराठ्यांचे जे आज सर्व एकत्र येऊन सरकारला जी विनंती करताय त्या विनंतीला मान देऊन सरकारने लवकरात लवकर मराठा समाजाला न्याय द्यावा, एवढीच आमची प्रामाणिक. लवकरात लवकर मराठा समाजाला न्याय द्यावा अशी मागणी हे समाज बांधव करत आहे. इथेही आपले काही बांधव आहे, हे सकाळपासून या फुलांच्या पाकळ्या बनवत आहे. मनोज जरांगे पाटील जे मराठा योद्धा आहे, या मराठा योद्धांवरती फुलांचा वर्षाव करण्यासाठी या पाकळ्या बनवण्याचं काम इथं चालू आहे. आपण काही बांधवांची आपण भावना जाणून घेऊ. हे सकाळपासून काम करतायत, त्यांचे काय भावना आहेत सर? ज्याप्रमाणे मनोज जरांगे पाटील आमच्यासाठी लढत आहेत, त्यासाठी हे योगदान त्यांच्यासाठी खूप कमी, म्हणजे आमच्यासाठी खूप कमी आहे. फुलांच्या पाकळ्या बनवण्याचं काम सकाळपासून करत आहे. पहाटेपासून हे काम चालू आहे. हे मनोज जरांगे पाटील यांच्या योगदानापुढे अतिशय छोटंसं काम आहे अशी भावना या आंदोलकांची आहे. आपण अजून जाणून घेऊया काय आंदोलकांकडनं त्यांची काय भावना आहे आणि त्यांची नेमकी मागणी काय या आंदोलनातून. आपल्याला ह्या बाजूला सुद्धा अनेक मराठा बांधव स्वयंसेवक आपल्याला इथे दिसत आहेत. ते सुद्धा फुलांच्या पाकळ्या करतायत. पार खेड्यातून प्रत्येक गावातून आलेला आहे. इथे पाकळ्या बनवण्याचं काम सकाळपासून सुरू आहे. अनेक आंदोलकांचं असं म्हणणं आहे की मराठा योद्धा मनोज जरांगे पाटील यांच्या कष्टापुढे हे छोटंसं काम आम्ही सकाळी पहाटेपासून करत आहोत. इथे आपण काही आंदोलकांची आपण भावना जाणून घेऊ. मनोजदादा समाजासाठी आपल्या जीवाची बाजी लावून लढत आहेत आणि
त्यांच्या खांद्याला खांदा लावून उभं राहणं हे प्रत्येक मराठ्याचं, या महाराष्ट्रात जन्म घेतलेल्या प्रत्येक मराठ्याचं काम आहे. आणि त्या कामामधला एक अत्यंत खारीचा वाटा आमच्या हिश्श्याला आला. आम्ही खरंच देवाचे आभार मानतो की या कामामध्ये हे पुण्याचं काम आमच्या वाट्याला आलं. आणि निश्चितच दादांच्या प्रयत्नाला परमेश्वर यश देणारच आहे. मराठ्यांना आरक्षण मिळणारच आहे. आणि यासाठी यापुढे दादा जी दिशा ठरवतील, जे आदेश देतील त्या आदेशाप्रमाणे वाटचाल या महाराष्ट्रातला प्रत्येक मराठा करेल, यात अजिबात शंका नाही. एक मराठा, खारीचा वाटा म्हणून आम्ही हे छोटंसं काम करत आहोत. पण मनोज जरांगे पाटील ह्या मराठा योद्धावरती या आंदोलकांचा पूर्णपणे विश्वास आहे आणि मनोज जरांगे पाटील हेच आपल्याला आरक्षण मिळवून देईल अशी या आंदोलकांची भावना आहे. मी राजेंद्र भोसले, मराठी फर्स्टसाठी कॅमेरामॅन बाळू पाटीलसह कन्नड.